महिलांना दुचाकी चालवण्यासाठी प्रोत्साहन देण्याच्या उद्देशानं 2 मे या इंटरनॅशनल फिमेल डे म्हणून जगभरात साजरा करण्यात येत असून याच अनुषंगानं राष्ट्रवादी महिला काँग्रेस शरद पवार पक्षाच्या उपाध्यक्षा मेघना शेट्टी यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष कार्यालयात जागतिक महिला डे उत्साहात साजरा करण्यात आला। यावेळी संघर्षाच्या महिला अध्यक्षा ऋता आव्हाडही उपस्थित होत्या। यावेळी महिलांनी सुपरबाईकवर फेरी मारून जल्लोष केला। या कार्यक्रमास ऋता आव्हाड यांच्यासह प्रख्यात बाईक रायडर रोशनी पाटील जैन, मनमीत, प्रशिक्षक अंजली वर्तक आदीही उपस्थित होत्या। या सर्वांनी महिलांना दुचाकी चालवण्यासाठी प्रोत्साहनपर मार्गदर्शन केलं। तर ऋता आव्हाड यांनी पूर्वी महिला अवलंबित होत्या, घरात दुचाकी असतानाही महिलांना कुठेही जाण्यासाठी पुरुषांची वाट पाहावी लागत असे, मात्र आता परिस्थिती बदलत असून अनेक महिला दुचाकीवरून थेट लेह लद्दाख गाठत आहेत। हा बदल नक्कीच स्पृहणीय असल्याचं आव्हाड यांनी सांगितलं। मॅग्नेट भी आहे का? मॅडमच बायकर्स डे आहे आणि त्यानिमित्त आपण रॅली काढलेली आहे। सर्व महिला या ठिकाणी उपस्थित आहेत। हा हेल्मेट लावा। हो, काय होतं माहिती आहे का, काही वर्षांपूर्वी म्हणजे अगदी 10-15 वर्षांपूर्वी बाईक्स या फक्त पुरुषांसाठी असायच्या। बाईक मध्ये सहसा बायका व्हेंचर नाही व्हायच्या। म्हणजे कुठे बाहेर जायचं असेल आणि घरामध्ये एखादी 2 व्हीलर तशीच उभी असेल तरी सुद्धा तिला घरच्या पुरुषाची वाट पाहायला लागायची की अरे हा मला मागे बसवून नेईल। मग हळूहळू काही जसं इतर क्षेत्रामध्ये बायका पुढे गेल्या तसं काही ॲडव्हेंचरस अंजली मॅम सारख्या महिलांनी बाईक शिकायला सुरुवात केली। त्यांनी फार जुनी, विच वॉज युअर फर्स्ट बाईक? यमाहा RX 100। हां, ते कारण त्यावेळेला खूप हायटेक बाईक्स नव्हत्या, सीसीज पण कमी होते। असं करून त्यांनी बायकिंगला सुरुवात केली आणि मग हळूहळू वी आर ऑलवेज बेटर दॅन दॅम, पुरुषांपेक्षा आपण श्रेष्ठच असतो। सो हळूहळू सगळे शिकायला लागले आणि आता यांनी बायकरनी म्हणून एक ग्रुप फॉर्म केला आहे। तर आमच्या एक पदाधिकारी आहेत मेघना शेट्टी, त्या पण बाईक राईड करतात। आमच्याबरोबर खूपशा महिला आहेत ज्या पार लडाख बिडाखपर्यंत बाईकनी गेल्या आहेत। सगळे जे महाराजांचे जे गड आहेत ते त्या बाईकनी चढले आहेत। त्यांचे बेटर हाफ, त्यांचे पती, त्यांची मुलं, यांना सगळ्यांना हळूहळू हा एक ॲडव्हेंचरस स्पॉट पण आपण म्हणू की ती मेघनाचं असं म्हणणं आहे की जेव्हापासून त्यांनी हा बायकिंगचा शौक त्यांना झाला तेव्हापासून त्यांच्या फिटनेसमध्ये पण फरक पडला आहे। कारण कसं आहे, तुम्हाला डाएट, तुमचं वर्कआउट हे सगळं नीट करावं लागतं। बायकिंग इज नॉट इझी। तुम्ही समजू शकता आत्ता की आपल्याकडे कशी रस्त्यांची, ट्रॅफिकची काय परिस्थिती आहे। सो मी आजच्या बायकर्स डेच्या निमित्ताने ह्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देते आणि मला आय एम शुअर की पुढच्या वाटचालीमध्ये त्या कुठेतरी बाईक घेऊन भारताच्याही बाहेर जातील। सर, महिलांना काय संदेश या देईल की जर आपण ठरवलं तर आपण काहीही असं आहे जे आपण अचीव नाही करू शकत। सो आय ऑलवेज से जिकडे जिकडे इच्छा असते तिथे नक्की मार्ग असतो। हे जे आपल्या पूर्वजांनी सांगितलं ना, ते नक्कीच अनुभवातूनच आलेले बोल असते।